वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता राजकारण तापलेलं आहे। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहासकारांचं मत जाणून घेतलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। ऐतिहासिक वास्तू काढून टाका असं कोणीही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली। पुरावे तपासून वाघ्या समाधीबाबत निर्णय घेणार असं शंभूराज देसाईंनी म्हटलं। वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा, काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो। त्या जलपूजनाचं काय करायचं, त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही, छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये। तुम्ही 70 वर्षाचे किंवा 75 वर्षाचे देश आहात, त्याच्या अगोदर तुम्ही सगळे गुलाम होतात। राजे असेल राजे नसतील सगळे गुलाम होतात। तेव्हा राजा गुलाम झाला की प्रजा गुलाम होतेच। दुर्दैवाने जे गुलाम राजे आहेत तेच आता आम्हाला राजकारण शिकवायला निघालेले आहेत। तेव्हा मी देवेंद्र फडणवीसना असायला 2 दिवसापूर्वीच माझी भेट झाली। म्हटलं हिम्मत दाखवा, कायद्याच्या विरोधात जो जातो त्याला मोका लावून मोकळा होऊन जा। जुने अभिलेख काय आहेत, या किल्ल्याचा पूर्व इतिहास पुरातत्व विभागाकडे त्याचे काय काय लेखे उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभाग तपासेल आणि त्या अनुषंगाने त्यांचा जेव्हा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्यानंतर राज्य सरकार योग्य भूमिका घेईल। आता याच्यावरती वाद उत्पन्न करणं किंवा वाद उपस्थित करणं योग्य नाही। ज्या संरक्षित स्मारकांच्या संदर्भातला निर्णय घेण्याची ज्या अथॉरिटीला अधिकार आहेत ते पुरातत्व विभाग आहे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, त्यांच्याकडचा अहवाल येऊ द्यात, त्यांच्याकडचा अभिप्राय येऊ द्यात, मग याच्यावरती निर्णय घेऊ।